एएनएस लाइव न्यूज़ इस वक्त मौजूद हूँ मैं कैंप में, जहाँ पे सारे उम्मीदवार बहुत ही उम्मीद के साथ यहाँ पे फॉर्म भरने के लिए आ रहे हैं। आइए देखते हैं कि आयुष्यात पहिल्यांदा नाही, आज इलेक्शन आचारसंहिता लागल्यापासून मी विभागात फिरली। जवळजवळ 3.5 वर्ष प्रशासक होता। प्रशासक असल्या कारणामुळे विभागात कामं झाली नाही। आता चालताना बघत होतो सगळ्या लाद्या तुटलेल्या होत्या, गटारं भरलेली होती। प्रशासक होता त्यामुळे कामं झाली नाही, पण नगरसेवक विभागाला असावा हे आम्हाला वाटतं। आणि असं म्हणतात की माणसाच्या पाठीमागे स्त्री शक्ती आहे, तर तुमच्या पाठीमागे दादाची शक्ती आहे, काय सांगता? ते तर नेहमीच माझ्या बरोबरच आहेत आणि पुढेही राहतील। काय काय मुद्दा घेऊन आले तुम्ही? काम केलेलं ते काम बोलताय, कारण घाटलेकर जनता अजूनही दादाला विसरलेलं नाही। दादांच्या पाठीशी आहे। काम त्यांनी असं केलंय की ते कधीही कोणी उभं राहिलं तर फक्त पाटीलकर साहेबांचं नाव असेल तर निवडून येणार। पैशाची किती शक्ती नाही, त्यांचं काम तुम्ही बघाल, आता जवळजवळ 20 वर्ष आम्ही सातत्याने, म्हणजे राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त, त्या दृष्टीने आपण कामं करत गेलो। नगरसेवकची जी कामं होती त्या व्यतिरिक्त गटर, वॉटर मीटर ही कामापेक्षा आम्ही त्याच्यावरती आणखी विकास कसा होईल ह्या दृष्टीने त्यांनी कामं केलेत आणि त्याचा फायदा मला नक्कीच होईल। आणि आज मी त्यांच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे कुठली कामं, कोणता प्रश्न महानगर मांडायला पाहिजे हे मला माहिती आहे। बायकासाठी काय तुम्ही करणार? महिला आज सक्षमीकरण म्हणतो आपण, पण जसं पाहिजे तसं झालेलं नाही। त्यामुळे बचत गट असतील, हे अंगणवाडी आहेत त्यांचे प्रश्न आहेत, घरोली कामगार आहेत त्यांचे प्रश्न असेच अधोरेखित पडलेले आहेत। आणि अशाच ज्या मुलींसाठी आहे की कॉलेजमध्ये जाताना त्यांना बऱ्याच प्रकारचे त्यांना गोष्टी लागतात, त्या त्यांना मिळत नाही, त्या दृष्टीने पण आम्ही मुलींसाठी फक्त 20% आणि साहेबांनी फक्त समाजकारणच केलेलं आहे, कधी राजकारण नक्की समाजकारणच करतोय। आम्हाला राजकारणाची आम्हाला थोडी पण हे नाही आहे, आमचं नक्की 100% समाजकारणच असणार। ओके, बघा, वॉर्ड महिला ओबीसी झाला आहे, पण मी तुमचा गैरसमज काढून टाकतो। कुटुंबशाही, घराण्याशाही हा आम्हाला नको आहे। पण आज माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून जवळजवळ लग्न झाल्यापासून 30 वर्ष ती या फील्डमध्ये आहे। कोणत्याही पक्षाने पदं देत असताना नाही म्हटलेलं आहे, पण एक उच्च शिक्षित आहे, लोकांमध्ये काम करणारी आहे। आणि विशेष म्हणजे सांगतो तुम्हाला की ओबीसी वॉर्ड झाल्यानंतर युती होते, युतीच्या चर्चा चालू होत्या, पण इच्छुक फॉर्म मागवत असताना आमच्या वॉर्डमधून आमच्या पक्षाकडून एकही फॉर्म इच्छुक गेला नव्हता। जोपर्यंत उद्धव साहेबांचा आदेश येत नाही, आमच्या विभागातल्या सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की आज वहिनी 30 वर्ष काम करतायत कुठलेही पद न घेता, तर एकमुखाने उद्धव साहेबांचा ठराव आला आहे। आम्ही मागायला सुद्धा सीट गेलो नव्हतो। आम्ही म्हटलं पक्षाचा आदेश जो येईल युती होणार। आज NCP पण बरोबर आली असं समजलं आहे। कुठला वार्ड कोणाला जाईल सांगता येत नाही, आणि त्यासाठी आम्ही पक्षाचा आदेश पाळणारे आहोत। पक्षाचा आदेश आला आहे, आम्ही काल AB फॉर्म घेतला पहाटे आणि आज इथे तुमच्यासमोर आम्ही हा निवडणूक किती महत्त्वाची आहे आपण काय सांगाल? 5 वर्षानंतर निवडणूक होतोय, 8 वर्ष झाली, 8 वर्ष। आणि मुळात निवडणुका ह्या महत्त्वाच्याच असतात, कारण काय की आणि शक्यता नगरसेवक, महापालिकेच्या निवडणुका, स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका ह्या अति महत्त्वाच्या असतात। नगरसेवक हे असं पद आहे की तेच प्रत्येक जनतेशी निगडीत असतं। गटर मीटर वाटर म्हणतात ना, पण मी तर सांगेन त्याच्यापुढे जाऊन बर्थ सर्टिफिकेट टू डेथ सर्टिफिकेट, ह्या मधल्या काळात जी काय अडचणी असतात तिथे हा नगरसेवकच कामाला येतो। आणि त्यामुळे ह्या निवडणुका वेळच्या वेळ होणं गरजेचं आहे। निवडणूक आयोगाला धन्यवाद देऊ आम्ही, देर से आहे, दुरुस्त आहे, अजून दुरुस्त व्हा, एक पारदर्शकतेने निवडणूक होऊन त्यामध्ये। हा निवडणूक किती चॅलेंज आहे तुमच्या भागात आणि काय सांगाल नेमका गटर मीटर वाईट हे समस्या जी आहेत? बघा, आमच्याकडे आहे ना, निवडणुकाच्या मागच्या वर्षभरात आम्ही बघतोय की कुठेतरी सगळ्या शक्ती एकटवल्यात। समोर भस्मासूर आहे, आम्ही जनता आहोत, जनता लढते आहे। मी तर म्हणेन आमची लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध कामशक्ती आहे।
आम्ही काम घेऊन जनतेकडे जाणार आहोत ते धन घेऊन येणार आहेत. मी तर म्हणेन लक्ष्मी विरुद्ध सरस्वती आमचा उमेदवार एक सुशिक्षित उमेदवार आहे, एक डायरेक्टर आहे बँकवर आणि लोकांमध्ये असलेला उमेदवार आहे. त्यामुळे मी तर म्हणेन लढाई आम्ही लढतोच. लढाई आम्ही कुठल्याच लढाईला सोपी लढाई समजत नाही. प्रत्येक लढाई ही आम्हाला महत्त्वाची असते आणि त्या पद्धतीने आम्ही लढतोय. उद्याचा 16 तारीख तुम्हाला कळेल लढाई कशी झाली. आणि तुमचा पण अनुभव आहे 3 वेळी नगरसेवक, त्याच्याबद्दल काय सांगाल नेमकं? बघा मी त्याचा तर फायदा किती होणार? त्याचा फायदा नक्कीच होईल, कारण जनतेने आजपर्यंत तुमचं काम बघितलं आहे. माझं काम बघितलं आहे. म्हणून तर मी माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझा मतदानाचा ओघ वाढतोय. मी 10,500 मग 11,500 आणि लास्ट 14,000च्या आसपास पोचलेलो तिसऱ्या निवडणुकीला. आणि त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे. आज पूर्ण विभागात फॉर्म भरून निघत असताना खूप जनतेचं प्रेम मिळालं. विजय पराजय का त्याला आम्ही मानत नाही. जनता आमच्या पाठीशी आहे, जनतेचं प्रेम आमच्या पाठीशी आहे आणि ते आम्हाला काम करायला, लोकांची सेवा करायला आम्हाला खूप मोठी शक्ती आहे. जनतेला काय आवाहन करणार आहे? सर नेमका काय सांगाल की महानगरपालिकामध्ये सरकार कोणाचे येणार आहेत आणि महापौर कोणाचे होणार आहेत? एक महत्त्वाचा प्रश्न आहे लोकांसाठी. आमच्यासाठी महापौर मराठीच होणार. कारण काय की मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे, पण मुंबईमध्ये ती सर्व माणसं आम्ही गेली कित्येक वर्ष आम्ही सामावून घेतलेत. ते आमचे बांधव आहेत. आजपर्यंत कधीच आमच्यामध्ये विरोधाभास नव्हता. आज माझ्याबरोबर तुम्ही बघाल पटेल पण आहे माझ्याबरोबर, गुप्ता पण आहेत माझ्याबरोबर आणि हे पण आम्हाला म्हणतात की आम्ही मुंबईत राहतो, आम्ही मराठी आहोत, त्याचा अभिमान आहे. काय बरोबर की नाही गुप्ता? हा अभिमान आहे. पण काय झालं आहे की ही लढाई ह्याने लावून दिले. निवडणुकीचं राजकारण चालू आहे आणि त्या राजकारणाला ही मुंबईची जनता मात दिल्याशिवाय राहणार नाही. इम्तियाज जलील म्हणते आहे की गुरगावला महापौर होणार आहेत, काही दिवस थांबा. आता बघा प्रत्येकजण आपापल्या परीने म्हणतोय. आता जलील जर म्हणत असतील तर इकडच्या जे मुसलमान आहेत आणि बाळासाहेब म्हणतात आमचा अझरुद्दीनचा आम्हाला अभिमान आहे ना, तर जो मुसलमान इथं राष्ट्रप्रेमी आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण म्हणून कोणी तोऱ्या आणि मोऱ्यात म्हणू नये. आमच्या सनशक्तीचा कोणी फायदा उचलू नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की तरफ से हमारे पाटनकर कैंडिडेट फॉर्म भरने आए. उनको जनता की शुभेच्छा है. जनता उनके साथ है इस वार्ड में और वो एक ग्राउंड लेवल पे खुद काम करने वाले उम्मीदवार है. मतलब ऐसा नहीं कि घर से डायरेक्ट किचन से डायरेक्ट टिकट लेके आए हैं, ऐसा कुछ नहीं है. वो एक समाज सेविका है, बहुत सालों से समाज सेवा कर रही है. जनता से उनका डायरेक्ट लगाव है. इसके लिए पूरी गाटला और 153 की सारी जनता वार्ड की उनके साथ है और हमारी जीत पक्की है. इस चुनाव में ज़्यादातर महिलाएं शक्ति दिखाई दे रही, लगता है महिला शक्ति एकदम सक्षम हो गई और उनकी जीत निश्चित है. नहीं, महिला तो आगे आनी चाहिए. महिला शक्ति की ज़रूरत है. देखिए महिला बोलते हैं वो मल्टी टैलेंटेड होती है, सारे काम एक साथ कर सकती है. इसके लिए महिला शक्ति की ज़रूरत राजनीति में भी है. राजनीति साफ सुथरी होनी ज़रूरी है, इसलिए महिला ज़्यादा से ज़्यादा आगे आनी चाहिए. इस बार 2 शिवसेना मैदान में किस तरह आती तटी की लड़ाई मानते हैं? दूसरी तो डुप्लीकेट है, उसका बात ही नहीं करना.